Hello student. Today we are going to start a new topic from your textbook, that is chemistry in everyday life. In this chapter we consider some aspects of food chemistry, medicinal chemistry and chemistry of cleansing materials with reference to compounds having simple structural features. So in this particular video we will talk for food chemistry, okay, or the concept of food chemistry. तर या व्हिडिओ सिरीजमध्ये मी टॉपिक खालचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आणि टॉपिकमधलं मटेरियल असं एक्सप्लेनेशन करणार आहे. तर टॉपिक खाली तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन कुकिंग मेक्स फूड इझी टू डायजेस्ट. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते बघा, most nutrient means our food contains carbohydrates, proteins, fats, lipids, etc. Okay, so most nutrients are organic macromolecules means large molecules, large size of molecule. So nutrients are organic macromolecules. Proteins and carbohydrates are polymeric material. Okay, so proteins and carbohydrates are large size compounds or material. As a result of food digestion, the polymeric proteins and carbohydrates ultimately break down into monomers, namely alpha amino acids and glucose respectively, under the influence of enzymes. म्हणजे काय बघा, क्वेश्चन असा विचारलेला आहे की कुकिंग मेक्स फूड इझी टू डायजेस्ट, म्हणजे कुक केल्यानंतर फूड डायजेस्ट करणं कसं असतं, सोपं असतं. तर त्याचं रिझन विचारलं आहे. तर फर्स्ट ऑफ मोस्ट न्यूट्रियंट्स आर ऑर्गॅनिक मॅक्रोमॉलिक्युल्स, म्हणजे जे आपल्या अन्नपदार्थांमध्ये समाविष्ट आहेत, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील किंवा फॅट्स, हे सगळे काय असतात, मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. तर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स हे सुद्धा काय आहेत, पॉलिमेरिक मटेरियल्स आहेत, म्हणजे लार्ज साईज कंपाऊंड्स आहेत. As a result of food digestion, the polymeric proteins and carbohydrates ultimately break down into monomers. अन्नाचं पचन होतं, म्हणजेच काय होतं, फूड डायजेस्ट होतं, म्हणजेच काय, तर हे जे पॉलिमेरिक मटेरियल्स आहेत ते कन्व्हर्ट होतात कशामध्ये, मोनोमेरिक सबस्टन्समध्ये. ओके, तर प्रोटीन्स जे आहेत ते कोणापासून बनलेले असतात, त्याचं मोनोमेरिक युनिट काय आहे, अमायनो ॲसिड. अँड कार्बोहायड्रेटचं सिंगल युनिट काय असतं, ग्लुकोज. अनेक ग्लुकोज मॉलिक्यूल एकमेकांशी कंबाईन होऊन कार्बोहायड्रेट फॉर्म करतात. अँड मोस्ट अमायनो ॲसिड कंबाईन विथ इच अदर अँड दे फॉर्म प्रोटीन्स. ओके, सो आफ्टर ब्रेकडाउन they get converted into protein get converted into amino acids and carbohydrate get converted into glucose respectively. Okay, under the influence of enzymes, म्हणजे एन्झाईम्सच्या प्रेझेन्समध्ये. देन फोर्थ पॉइंट इज, ड्युरिंग द कुकिंग प्रोसेस हाय पॉलिमर्स ऑफ carbohydrates or proteins are hydrolyzed to smaller polymers. आता जे मी सांगितलं की ते कन्व्हर्ट होतात स्मॉलर पॉलिमरमध्ये. The uncooked food mixture described as heterogeneous suspension becomes a matter on cooking. म्हणजे जे अनकुक असतं फूड, जे शिजले हेट्रोजिनस सस्पेन्शन असतं, म्हणजे ते कन्व्हर्ट होत नाही स्मॉलर पॉलिमरमध्ये. बिकॉज ऑफ स्मॉलर साईज ऑफ द रिझल्टिंग कॉन्स्टंट न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स, कुक फूड इज इझियर टू डायजेस्ट दॅन दी अनकुक फूड. म्हणजे शिजवलेलं जे अन्नपदार्थ असतात ते कसं असतं, डायजेस्ट होण्यासाठी इझी असतं, सिम्पल असतं, कारण त्यांचं कन्व्हर्जन जे आहे ते मोनोमरमध्ये झालेलं असतं. ऑल फूड न्यूट्रिएंट्स जे आहेत ते कसे असतात, लार्ज साईज असतात. ज्यावेळी ते आपण कुक करतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन मोनोमरमध्ये होतं, आणि मोनोमर असल्यामुळे ते काय होतात, इझी टू डायजेस्ट असतात. ओके, सो दिस इज दी रिझन व्हाय cooking makes food easy to digest. Then next point is food quality chemistry, means how we use chemistry to improve the quality of food.
सो यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इम्प्रूव्ह फूड क्वालिटी. आपण काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो, त्याला बायोकेमिस्ट्री असं सुद्धा म्हणतात. मायक्रॉब्स जे असतात त्यांचा यूज आपण फूड क्वालिटी इंक्रीज करण्यासाठी करतो. मग ते कसं करतो बघा, फॉर एक्झाम्पल सेटिंग ऑफ मिल्क इन टू कर्ड. दही बनवण्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलस वगैरे ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा बॅसिलाय आहेत त्यांचा आपण यूज करतो. रेझिंग फ्लॉर डफ टू मेक ब्रेड इज बॉट बाय डिलिबरेट ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ब्रेड वगैरे बनवण्यासाठी आपण ईस्टचा यूज करतो. ओके, सो दिस इज द यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम और यूज ऑफ बायोकेमिस्ट्री टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ food. Then next point is here also one question. Explain on cutting some fruits and vegetables turn brown means what. ज्यावेळी आपण एखादे फ्रूट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील कट करतो, मीन्स फॉर एक्झाम्पल पोटॅटो असेल और ॲपल बनाना, ज्यावेळी आपण कट करतो आणि थोड्या वेळाने बघितलं तर ते काय झालेले असतात, ब्राऊन और ब्लॅक झालेले असतात. तर व्हाय ऑन कटिंग सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स टर्न ब्राऊन. And next question is browning of cut apple can be prolonged by applying lemon juice. म्हणजे आपण टाळू शकतो ते ब्राऊन किंवा ब्लॅक होणं जे असतं अन्नपदार्थांचं किंवा व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स जे कट केल्यानंतर ब्लॅक होतात किंवा ब्राऊन होतात ते आपण अवॉइड करू शकतो बाय अप्लाइंग लेमन ज्यूस. एक्सप्लेन करायचं आहे, तर त्याचा आन्सर इथे आहे browning of cut fruit and vegetables. When fruits such as banana, apple or vegetables such as potato, bottle gourd are peeled, sliced, sooner or later they turn brown. म्हणजे ज्यावेळी आपण पोटॅटो कापतो किंवा दुधी भोपळा, गार्ड म्हणजे काय, दुधी भोपळा पील्ड अँड स्लाइस कापून ठेवतो त्यावेळी ते काय होतात, लगेचच किंवा थोड्या वेळाने काय होतात, ब्राऊन होतात. कटिंग ॲक्शन डॅमेजेस द सेल्स रिझल्टिंग इन रिलीज ऑफ केमिकल्स. ज्यावेळी आपण ते कट करतो त्यावेळी काय होतं, त्यांच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या ब्रेक होतात, डॅमेज होतात. जसं आपल्याला कापल्यानंतर रक्त येतं तसं काय होतं, ज्यावेळी आपण हे फ्रूट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील ते कट केल्यानंतर त्यांच्यामधून सुद्धा सेल्स डॅमेज होऊन काय होतं, केमिकल्स रिलीज होतात. विथ द pH प्रिव्हेलिंग इन फूड व्हेजिटेबल्स the polyphenols release are oxidized with oxygen in air owing to action from an enzyme to form quinones. Okay, so the meaning of this statement is better understand by observing this reaction. Okay, observe this reaction. ज्यावेळी ते आपण कट करतो त्यावेळी पॉलिफिनॉल नावाचे कंपाऊंड्स काय होतात, रिलीज होतात. पॉलिफिनॉल मीन्स अ कंपाऊंड विच कंटेन मोर दॅन वन OH ग्रुप. ओके, एका OH ग्रुपपेक्षा जास्त जर OH ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याला पॉलिफिनॉल असं आपण म्हणतो. ते जे व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स आपण कट करतो त्यावेळी त्यांच्या सेल्समधून पॉलिफिनॉल्स रिलीज होतात आणि ह्या पॉलिफिनॉलची रिॲक्शन ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजन बरोबर होते इन द प्रेझेन्स ऑफ enzymes present in that fruit or vegetable and they form a quinone. क्विनोन कंपाऊंड ते फॉर्म करतात आणि ह्या ज्या क्विनोनची जी रिॲक्शन आहे ती फर्दर रिॲक्शन होते, ते पॉलिमराईज होतात. पॉलिमराईज होणे म्हणजे काय, ते एकमेकांचे असे एक क्विनोन दुसऱ्या क्विनोनला कंबाईन होऊन एक लॉंग चेन फॉर्म करतात, त्याला पॉलिमरायझेशन असं म्हणतो आपण. पॉलिमरायझेशन गिविंग ब्राऊन कलर प्रोडक्ट्स नेम टॅनिन. अशा प्रकारे पॉलिफिनॉल ॲटमॉस्फिअरमधले ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम्स फॉर्म क्विनोन अँड क्विनोन्स आफ्टर पॉलिमरायझेशन फॉर्म्स अ ब्राऊन कलर प्रोडक्ट्स नेम टॅनिन. टॅनिनचा जो रंग असतो तो कसा असतो, ब्राऊन असतो. म्हणून आपल्याला काय दिसतात, ते फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग ब्राउनिश दिसतात. दिस ब्राउनिंग रिॲक्शन can be slowed down using reducing agents such as SO2, ascorbic acid, that is vitamin C, or by change of pH by adding edible acid such as lemon juice. Lemon juice means citric acid or vinegar. मग आता ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, मग ती स्टॉप करण्यासाठी आपण काय करतो, रेड्युसिंग एजंट ॲड करतो. आणि ते रेड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत, SO2 असेल, ॲस्कॉर्बिक ॲसिड असेल किंवा लेमन ज्यूस. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ दीज 2 क्वेश्चन्स.
On cutting, some fruits and vegetables turn brown. And second question is, browning of cut apple can be prolonged by applying lemon juice, because lemon juice contains citric acid and citric reducing agent. So to stop the oxidation reaction, we add or apply lemon juice on the fruits or vegetables. The next point is rancidity of oils and fats. रॅन्सिडिटी मीन्स व्हॉट? रॅन्सिड होणे म्हणजे काय? समजा तुम्ही तेल किंवा तूप भरपूर वेळ ठेवलंय तर त्याला थोड्या दिवसांनी काय तो कुबट असा वास येतो, त्याला रॅन्सिड असं म्हणतो आपण. ओके, अनप्लिझंट जो स्मेल डेव्हलप होतो त्याला आपण रॅन्सिड स्मेल असं म्हणतो. ऑर डिसॲग्रीएबल टेस्ट, त्याला थोडी खवट अशी टेस्ट येते. सो ऑन कीपिंग फॉर लॉंग टाइम ऑइल्स अँड फॅट्स डेव्हलप अँड अनप्लिझंट ऑर रॅन्सिड स्मेल अँड डिसॲग्रीएबल टेस्ट, खवट अशी टेस्ट असते. फॅट्स आर ट्राय इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. तर फॅट्स म्हणजे काय असतं, तर ते ट्राय इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. ट्राय इस्टर मीन्स व्हॉट? ट्राय मीन्स 3 अँड इस्टर्स मीन्स विच ग्रुप, विच फंक्शनल ग्रुप? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. ओके, दिस इज द ester functional group. So fats are triesters of fatty acids and glycerol. इथे बघा नेक्स्ट स्लाइड वरती दाखवलेलं आहे. म्हणजे जर आपण हे जे आहे फॅट्स याचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केला, हायड्रोलायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ एनी कंपाऊंड बाय रिॲक्शन विथ वॉटर. एखाद्या कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करायचं इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑर बाय ॲडिशन ऑफ वॉटर इज नोन ॲज हायड्रोलायसिस. जर तुम्ही या ट्रायग्लिसेराइड म्हणजेच काय, फॅटचा कंपाऊंड आहे हा, जो आहे तो फॅट आहे. ओके, त्याच्यात जर तुम्ही वॉटर ॲड केलात आणि त्या कंपाऊंडचं ब्रेकडाऊन झालं तर काय फॉर्म होतं, ग्लिसेरॉल फॉर्म होतं आणि फॅटी ॲसिड फॉर्म होतं. ओके, बघा इथे RCOOH ग्रुप आहे. ओके, तर अशा प्रकारे फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल आहे. म्हणजेच फॅट्स काय आहे, कोणापासून फॅट बनलेला आहे, ग्लिसेरॉल आणि फॅटी ॲसिड्सपासून फॅट बनलेलं असतात. आणि इथे कोणता फंक्शनल ग्रुप डेव्हलप होतोय, इस्टर फंक्शनल ग्रुप डेव्हलप होतोय. बघा RC डबल बॉन्ड OOR. ओके, तर अशा प्रकारे फॅट्स आर ट्रायइस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसेरॉल. Fatty acids produced during hydrolysis of fats brought about by water present in it. मग आता रॅन्सिडिटीचं रिझन काय आहे, का रॅन्सिड होतं, ऑइल असेल किंवा फॅट असेल, तूप असेल, तर ते का रॅन्सिड होतं, तर बिकॉज ऑफ रिलीज ऑफ फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड कारण आपण काय म्हणतो, फॅट्स कशापासून बनलेले असतात, फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल पासून. ओके, ट्रायइस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड ग्लिसेरॉल. व्हेन दिस फॅटी ॲसिड रिलीजेस फ्रॉम दॅट कंपाऊंड इट डेव्हलप अ अनप्लिझंट ऑर रॅन्सिड स्मेल. त्या कंपाऊंडमध्ये जे वॉटर प्रेझेंट असणार आहे त्या वॉटरमुळे काय होतं, इस्टरचं ब्रेकडाऊन होतं आणि फॅटी ॲसिड्स रिलीज होतात. आणि ज्यावेळी फॅटी ॲसिड्स रिलीज होतात त्यावेळी रॅन्सिड स्मेल डेव्हलप होतो. ओके, ही रिॲक्शन सांगितलेली आहे ऑलरेडी. द हायड्रोलायसिस ऑफ फॅट्स ऑकर्स रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इन अन एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शन. म्हणजे हायड्रोलायसिसची प्रोसेस जी आहे, हायड्रोलायसिस ऑफ फॅट्स, इट इज फास्टर in the presence of microorganisms and is an enzyme catalyzed reaction. enzyme मुळे ती होते reaction. Rancidity of milk and butter is due to the release of 4, 6 and 8 carbon fatty acids. आता मिल्क असेल किंवा बटर असेल त्यांच्यामध्ये रॅन्सिडिटी कधी डेव्हलप होते, तर जर 4, 6 किंवा 8 कार्बन फॅटी ॲसिड्स जर रिलीज झाले तर त्यांच्यामध्ये काय होते, रॅन्सिडिटी डेव्हलप होते. जर 4 कार्बन कंटेनिंग फॅटी ॲसिड असेल तर त्याला आपण ब्युटॅनॉइक ॲसिड असं म्हणतो. 6 असतील कार्बन तर हेक्झॅनॉइक ॲसिड म्हणतो. अँड इफ इट कंटेन 8 कार्बन ॲटम देन वी कॉल इट ऑक्टॅनॉइक ॲसिड्स. ओके,
chocolate develops oily or fatty flavor due to release of palmitic, stearic and oleic acids. Okay, see here, palmitic, stearic and oleic acid. चॉकलेट्सला वगैरे कधी कधी फॅटी फ्लेवर डेव्हलप होतो, रॅन्सिड फ्लेवर डेव्हलप होतो. तो कशामुळे होतो तर पाल्मिटिक, स्टेरिक आणि ऑलिक ॲसिड ज्यावेळी रिलीज होतात त्यावेळी चॉकलेटला ऑइली और फॅटी फ्लेवर डेव्हलप होतो. लॉरिक ॲसिड ऑन हायड्रोलायसिस गिव्स अ सोपी फ्लेवर टू कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल सुद्धा जे खवट होतं किंवा रॅन्सिड अनप्लिझंट स्मेल डेव्हलप होतो ते कोणत्या ॲसिडमुळे, लॉरिक ॲसिड जर त्या कंपाऊंडमधून रिलीज होत असेल तर त्याला कोकोनट ऑइलला खवट वास येतो किंवा स्मेल येतो. देन सेकंड रिझन ऑफ रॅन्सिडिटी ऑफ ऑइल्स and fat, oxygen in the air, ऑक्सिडेशन होतं. कारण का मेनी व्हेजिटेबल्स ऑइल हॅव वन और मोर सी डबल बॉन्ड सी बॉन्ड इन दी फॅटी ॲसिड पार्ट ऑफ देअर स्ट्रक्चर. फॅटी ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं, डबल बॉन्ड असतात, कार्बन कंटेनिंग डबल बॉन्ड असतो. ओके, त्या डबल बॉन्डचं जर ऑक्सिडेशन झालं इन द प्रेझेन्स ऑफ एअर तर रॅन्सिड स्मेल डेव्हलप होतो, मीन्स मॉलिक्युलर ऑक्सिडेशन. These are called mono or polyunsaturated fats. जर कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणतो. The unsaturated fat molecules break down during the oxidation and form volatile aldehydes and carboxylic acids which give the unpleasant rancid taste. This is called oxidative rancidity. म्हणजे जे डबल बॉन्ड्स प्रेझेंट असतात कंपाऊंडमध्ये ते काय होतात, कोणत्या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्व्हर्ट होतात, अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड आफ्टर दी ऑक्सिडेशन, आफ्टर मॉलिक्युलर ऑक्सिडेशन, अँड दॅट डेव्हलप्स दी unpleasant rancid taste. This is called oxidative rancidity. It is caused by free radical reaction initiated by light or catalyzed by either enzymes or metal ions. मग ही रिॲक्शन कोणामुळे घडून येते तर फ्री रॅडिकल रिॲक्शन इनिशिएटेड बाय लाईट, लाईटमुळे फोटो ऑक्सिडेशन होतं किंवा कॅटलाइज बाय आयदर एन्झाइम्स ऑर मेटल आयन्स. त्यामध्ये जे एन्झाइम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे रिॲक्शन होऊ शकते किंवा मेटल आयन्समुळे ही रिॲक्शन, अशा टाईपची रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी डेव्हलप होते. ओके, सो दिस इज अबाउट फूड केमिस्ट्री. इन नेक्स्ट लेक्चर we will discuss for saturated, unsaturated fats and remaining part of this topic. Okay, thank you.